शुभ सकाळ. आता सकाळचे 11:15 झालेले आहेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सकाळची जी काही कामं असतात माझी ती सगळी झालेली आहे. झाडलोट झालेलं आहे, बाहेरची रांगोळी वगैरे काढून पण झाली आणि इथे माझी मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे. तर हे बघा, इथे मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि तुम्हाला दाखवायचं होतं, काल केतूनी देवांना हांतरण्यासाठी मस्त असं वस्त्र बनवलं आहे आणि साईडनी बघ इथे छान अशी तिने लेससुद्धा लावली आहे. तर आमच्याकडे काही मशीन नाही आहे, पण तिने हात शिलाईने खूप छान असं बनवलेलं आहे. अजून एक बनवलं आहे, तुम्हाला दाखवते, एक मिनिट आहे बघा. हे बघा, मस्त सुंदर असं हे देवांना बसण्यासाठी वस्त्र तयार केलेले आहे. खूप छान आहे बघा, ते दाखवले तुम्हाला इथे बघू शकता. किती सुंदर बनवलेलं आहे आणि मशीन वगैरे काय नाही, तिने हात शिलाईने हे सगळं शिवलेलं आहे. खूप मस्त बनवलं आहे. तर अजून तिच्याकडून मी 2-3 करून घेणार आहे. तर बघू शकता किती मस्त कला आहे. तुम्हाला कसं वाटलं आहे केतूने बनवलेले हे देवांसाठी वस्त्र, कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता किचनमध्ये जाऊया. आता मला करायचं आहे स्वयंपाक. तर आता किचनमध्ये मी इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे. दूध तापलं आहे आणि इथे मी कणिक वगैरे मळलेली आहे. आता पटकन बटाटा आणि कांदा टाकून मस्त बटाटा रस्सा भाजी बनवणार आहे. बाहेर पण जायचं आहे, बाहेरची काही थोडीफार कामं आहेत. ॲक्च्युली मला ब्लाऊज पण शिवायला टाकायचं आहे. तर बघूया आता सकाळी सकाळी मला जमणार आहे का, कारण बँकेत पण थोडीफार कामं आहेत तर ती पण करायची. तर बघू, जे काय होते ते मी तुमच्याशी शेअर करते. तर स्टे ट्यून. तर आता इथे माझी कांदा, बटाटा आणि मस्त असे मटार पण टाकलेत, फ्रोझन मटार. तर रस्सा भाजी रेडी आहे आणि आता इथे मी तवा ठेवला आहे. पटकन आता चपात्या पण लाटून घेते. चला म्हणजे माझं सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही निघाले बँकेत आणि बाहेर माझी काय ब्लाऊज पण घेतलं आहे. आता तो पण शिवायला टाकायचं आहे. तर काय काय कामं होतं ते बघूया. बाय द वे मी आता मार्केटमधून घरी आली आणि माझी बँकेची वगैरे जी काही कामं होती ती करून आली आणि येताना काय घेऊन आली दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता की येताना मार्केटमधून पेरू घेऊन आलेली आहे. आता हा पेरू कसा आहे माहिती नाही आहे, दिसायला तर छान वाटतं आहे, पण ॲक्च्युली हा मला ना देशी पेरू पाहिजे होता, पण हायब्रिडच आहे वाटतं. देशी पेरू असतात ना ती जरा थोडीशी वजनाने जड असतात. आणि लिंबू घेऊन आले आहेत, 10 रुपयाला 6 मिळालेले आहेत. लहान साईजचे आहेत, मस्त आहेत, पण फ्रेश आहेत म्हणून घेतले. आणि आंबे घेऊन आले. आता हा आंब्याचा प्रकार तर मला माहिती नाही, बहुतेक दशेरा आहे वाटतं. तर खूप गोड असतात चवीला म्हणून मी घेऊन आले. तर एवढं घेऊन आले मी आत्ता जस्ट. तर आता इथे जेवायला माझं ताट तयार केलं आहे. मी आणि केतू आता जेवून घेतो. केतू काही आमरस घेत नाही, ती बसली आहे त्या रूममध्ये. आणि आता इथे समोर लावलं आहे, एक सिरियल लावली आहे, कोणती माहिती नाही, केतूने लावले. तर आता मी जेवून घेते. चला मंडळी, या जेवायला. मंडळी आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता मी रेडी झालेली आहे, कारण मला जायचं आहे पुन्हा एकदा बाहेर. ॲक्च्युली मी सकाळी ब्लाऊज पीस घेऊन गेली होती, पण माझं काही टेलरकडे जाणं झालंच नाही. मला वेळच नाही मिळाला. ॲक्च्युली वेगळ्या रस्त्याने आली, त्यामुळे ते राहूनच गेलं. त्यामुळे आता पटकन अर्जंटमध्ये मला आता जायचं आहे टेलरकडे आणि ब्लाऊज पीस द्यायचे त्यांना ब्लाऊज शिवण्यासाठी. आणि बाहेर आली आहे तर बघताय तुम्ही इथे मस्त असा पाऊस सुरू झाला आहे. पाऊस असा जोराचा नाही आहे, रिमझिम रिमझिम पडायला लागलेला आहे. हे बघा, मस्त असा रिमझिम रिमझिम पडते, एकदम बारीक बारीक पडायला लागलेला आहे, असं जोराचं नाही पडलं आहे. रस्ते वगैरे बघा ओले झालेले आहेत. छान वाटते, पावसाला सुरुवात झाली बघून. आता मला छत्री घेऊन जावी लागेल. तिकडे बघू शकता डोंगरावरती पण मस्त आकाशामध्ये ढग आलेले आहेत. फायनली पाऊस पडायला लागलेला आहे. चला आता मी जाते. आता माझ्यासाठी केतूने मला चहा बनवून दिलेला आहे, तो चहा पिते आणि तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते. ब्लाऊज पीस मला शिवून आणायचे. तर इरकलची साडी आहे आणि त्याच्यावरचं हे ब्लाऊज पीस आहे. तर चला आता शिवून आणते पटकन. आता मी चहा पण पिऊन घेते, कारण केतूने माझ्यासाठी चहा बनवलेला आहे. तर चला पटपट जाऊन येते, कारण जोराचा पाऊस पडला तर परत मी भिजून येईन. आता परत छत्री पण शोधावी लागेल मला. छत्री आता वरती, ते तू छत्री कुठे ठेवली आहे गं? कुठे ठेवली छत्री माहिती आहे तुमच्या वॉर्डरोबमध्ये खाली? ठीक आहे, चला आता केतूला एक माहिती आहे छत्री कुठे ठेवली, त्यांच्या वॉर्डरोबमध्येच ठेवली आहे खाली. तर आता मी पटकन चहा पिऊन घेते आणि निघते आता पटपट, कारण आता इथेच 5:15 झालेले आहेत. 5 बोलता बोलता 5:15 झाले. तर मार्केटमधून मी आणि केतू घरी आलो. ॲक्च्युली मीच जाणार होती, पण नंतर केतू पण माझ्यासोबत आली आणि पाऊस काय एवढा जास्त नव्हता, थोडाफार होता.
आणि मग आम्ही घरी आलो. आल्या आल्या जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही दोघी जणी टी व्ही समोर बसलोय, कारण आता आम्ही बघणार आहोत वेदांत आणि केतूच्या लहानपणीचे फोटो. तेव्हा हा कुठला आहे का? आय थिंक मला असं वाटतंय हा आपण ह्याला गेलो होतो. कसं तोंड केलंय. अय्यो शपथ मला आठवत. हे बघ. दीदी किती लहान होत्या किती बापरे, मला तर आठवत पण नाही. मुंबईचा आहे हे तर. बहुतेक 2.5 वर्षाची होती ना ते. वाव, तू माझा टोप किती मस्त आहे यार. किती cute छान आहे. दिसतंय ना? टकलू आहे मी तर एकदम. माझेच पप्पा. पूर्ण झोपेत आले ते काय आहे? काय मस्त दिसते मम्मी यार. भारी दिसते. पप्पा हसतच नाहीये. असंच का काढलाय मी फोटो? अरे नाही, हे पप्पा आणि माझी कशी दाखवतेस? का नाही, हे बघ काय हसतात मस्त केक म्हणून. आता पप्पांचे डोळे बंद आहेत. झोपलेत पप्पा मस्त. ए वाव, दीदी पण आहे. ए मी बघ बॉय कट मध्ये. सगळे वेगळे दिसतात एकदम ना. केतू तू एकदमच वेगळी दिसते का? अच्छा, दादाचा birthday. दादाचा बर्थडे. दीदी माझे केस पण असे होते, छोटे होते त्या. मस्त दिसते. ए चपलाचा ढेर. तिथे आपल्या चपला स्टँड आहे. डोळे मिटले तर. वा, ड्रेस काय मस्त आहे यार माझे. ओय अशी बघते. नाही झोपेत नाहीये. डोळे बंद झाले. तो फोटो झालाय असं. तो गाल असे एवढे काय. हा फोटो मला खूप आवडतो. क्यूट आहे. अरे अरे 2.5 वर्षाची होती वाटतं ना. हे माझं जॅकेट बघ किती मस्त आहे. मला खूप आवडतं. 2 वर्षाची होती वाटतं त्याची. गोल गोल बापरे, मला गाल. आता वय पण आठवत नाही. झोपेतून उठली. हे काय? केस असे. कोणी केलंय असं तुला? दादा नाही? माहिती. वाह, काय मम्मीला hack करून आली. हातावरती लावा तुझे किती. किती मस्त आहेत ना माझे ड्रेस. वाह यार, मस्त ड्रेस होते. हे काय? काय अच्छा, खाते? इथे हे खाते सांबार मध्ये अच्छा नसतं का? हा, मला वाटतं हा रुबुलाच्या बर्थडेचा आहे. तेव्हा केलं होतं ना मध्ये. हे खाते शेवगाची शेंग शेवगाची खाते. शेंग. तिकडचाच फोटो. आई. ही माझी टोपी कशी झाली आहे. काय मस्त हसते. वाह. हा अरे वा, कशी स्टाईलिश बसलीये. उभी आहेस. दात पुढे आले बघ. मी असं केलं. ते तर मी पूर्ण तर मुलगाच दिसते. tomboy वाटते, tomboy. फुल मुलगा कोणाला कळणारच नाही की मी मुलगी आहे. नाही, वाव. निधू आहे तू. किती क्यूट आहे हा फोटो. दादाचं जॅकेट घातलं. मस्त रे, चांगली दिसते. फुल ड्रेस झालाय माझा तर. छान. पाय पण नाही. ओ किती क्यूट दिसतात पाय छोटे छोटे. आजी. किती छोटीशी आहे मी. हा तिकडच्या मंदिरातला आहे ना. मला नाही माहिती. किती हो. गोड दिसते. बागेतला गणपती. बागेतला गणपती. हा बरोबर. बागेतला गणपती. मागचं बघ सेमच आहे आता. दादा होच असते. त्याचा तो फेस शेप सेमच आहे, एकदम सेम. तुला दोनच दात हा, दिसते. रे, दोनच दात किती आहेत. वर्षाची होती तेव्हा? नाही, वरती पण आहे 2 दात. वाव, किती cute आहे. अरे बापरे. 1.5 वर्षाची होती वाटतं तेव्हा. हा हा, नीरूच्या इथला. निधीच्या नामकरणाच्या वेळेस, हा, वर्षाच्या वेळेस. हे बघ, माझ्याकडे किती चांगले कपडे आहेत यार. हे बघ. सर्दी झाली होती ना. अरे पण मी ड्रेस वरती ड्रेस का घातलाय मला. कारण तो तुला ढिला होत होता म्हणून. वाव. किती मस्त दिसते. बाबा हसते मी. हे बघ, खुश झाली, खुश. बाबा किती मस्त दिसतात. ए यार. आजी सोबत लपाछपी कुठे तू शोधते. रडते. किती अरे वाजता? बस. अरे हो, माझ्या तोंडात बोलतच घालून बसली. नाईकबाला चालवलं तेव्हाचा फोटो आहे. माझे तोंड. ओले माझे कपडे किती भारी आहेत यार. पिंक पिंक ड्रेस किती मस्त आहे. हे बघ, ए तू मस्त हसते. चेहरा दिसत नाही तुझ्या इथे. माझ्या
ते केळ खाते मी तर. सगळीकडे तोंडात बोटं घातली. माझं असं तोंडच नाही. जा, happy ते सोड चित्र. दादाचं तोंड बघ. तरी बरं ए सगळे झोपलेत मागे. दुपारच्या वेळेस कुठला तरी कार्यक्रम होता दादांनी तेव्हा काढलंय. जाऊन आलेला. मी साडीमध्ये बसले ना. हा निधूचाच कार्यक्रम होता ना. माहिती हा नाही. वाटतं होती. म्हणजे तोंडात मला वाटलेलं की मग मी फक्त हे 2 बोट घालायची तोंडात. मी तू कुठल्या पण काय पण बोट घालते तोंडात तर. सगळीकडे तोंडात बोट घातलंय मॅडमने. ए खर फ्लॅश. ही बघ छोटू वेडी. दादाला बोला ना जरा. छोटस पिल्लं माझं, छोटस पिल्लं. आईते तरी तोंडात बोट नाही घातलंय. केवढी बारीक होती ना. ही बापरे. बाय. किती कुंकू झाले, कुंकूवर कुंकू मम्मीचं झाले. हेअर कट बघ. केवढीशी केस आहे. ए पुढे कळते पाठी आहेत केस. मग कर्ली केस खूपच वेगळे होते ना. जर मम्मीच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं तर असं वाटतं लग्नच झालं ना. हा, कॉलेजमध्येच खरं आहे. खूपच लहान आहे इथं. ही बाय कसली कशी मस्त आहे. असते. मस्त फोटो काढला. तेव्हा जस्ट ती ना अशी बसायला लागलेली, त्यामुळे खूप हाऊस होती मला. त्यामुळे तिला असं भिंतीला चिकटवून बसवलं होतं. तसं हे कॅमेरा मधले फोटो हा, कॅमेरा. किती हाय क्वालिटी दिसतंय ना. हा बेटर चांगले दिसतंय. असं वाटतं आयफोनही कुठला काढला. होता तो फोन आपण. कॅमेरा सोनीचा. हा, अरे सोनीचा, वा, right. हे काय चाललंय. हे उठल्या फोटो काय हा, काढला उठल्या लागायचे. photo काढला. तूच काढलाय कारण तिघांचे हात बिगी आहेत. मस्त आहे ना. नवीन होतं माझ्यासाठी मग मी खूप फोटो काढायचो. हा. उठल्या घेतला कॅमेरा हे येडूलं. किट्टू, किट्टू. मस्त खूप हसायची किती लहानपणी. किती Smile. बघ तिचे. एवढी smile किती आहे. पातळ आहेत. तेल 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 लावलं. लहान आहे का? लहान बाळ असताना केस जरा बारीक दिसत. हे बाय. लोळतीये परत लोळतीये अजून लोळतीये. तेल मॉलिश केल्यानंतरचे फोटो. बापरे अयो, बाप. मी तर पूर्ण टाइम हे काय तेल लावलं होतं बापरे हे काय अरे आंघोळ करणार असतो ना. अरे इथे हे माथा ना तो पूर्ण भरून येण्यासाठी तेल लावून लागतं. एवढं हो. अरे त्यानंतर आंघोळ करायची मग तेल नाही लावत आंघोळ केल्यावर. मग भरली का तुझी मग कशी दिसते बघ. काय? म्हणजे काय ओय माझा फेवरेट स्पॉट खाली पूर्ण जायचं. घरातून बघ माझ्या चेहऱ्याला किती मच्छर चावले. जॉब स्क्वेअर आहे असा हे ना मी चेनच नाहीये. बघितलंय लहान मुलांचं ना इथे काहीच हे असं चपटा असतं. म्हणून ते दिसत. ती बापरे वा, इथे कोणतं वेगळाच मारायचं. हा इथे पण किती photo काढलेत बापरे. हा हा झोपेतून उठल्या फोटो केवढी वेगळी वाटते ना. काय पडली आहे मला कोणी उचलत पण नाहीये. दादाच्या मांडीवरतीस. मस्त डोळे smile. एवढे मोठे झाले तिकडे. पण माझ्या डोळ्यात बघ कसं काय ना घालायचं ज्यांनी असं पण होतं. घातलं एक तर त्याला घालता येत नाही किंवा सांगलीच्या घरातले फोटो होते ते. बापरे, किती दमली गाल आहे. गाल मोठे. ये दादा. हा बघ कसा हसतोय. ते लग्नाचे पप्पा फुल घेऊन हे याचे चप्पल बघ कलरफुल. कुठचे स्टँडर्ड सर की फर्स्ट 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 मध्ये होता तो. फर्स्ट मध्ये केवढा उंच आहे हा फर्स्ट तरी. का सेकंड फर्स्ट मध्ये होता. अरे किती उंच आहे माहिती मी अरे केवढी केतू झाली ना तेव्हा मग 2010चा फोटो आहे ना हा. हा. 2010च आहे ना हा. मग तू फर्स्ट 2010 डिसेंबर 15. हा मग फर्स्टला होता दादा तेव्हा. ओय का हसतो मस्त. हम्म. डेट आली ह्याच्यात हा काय माहिती कसं. अरे ते कॅमेऱ्यामध्ये आहे ना. हा बरोबर कॅमेऱ्यामध्ये आहे ते सगळं. दादा फर्स्ट टाइम हसते. नाही इथे तर हा शॉक झालाय. डान्स करतो. हा आपला महाबळेश्वरचा. घोड्याला हात दाखवतो. दादाला आम्ही सांगितलं हात लावायचा तर लांबून सगळं एवढा घालतो. अरे जवळ जरा हात लावतो तर असं दाखवलं आम्हाला. 2 फीटची दुरी ठेवली आहे. आणि म्हणतो हा बघा घोडा. हा तर खूपच उन्हात काढलाय एवढा कसा गळ्यात हे झालंय. Exposure. ओ हे तुझा अवतार बघ. काय काय घातलंय मला. थंडीची गरमी आहे. तोंड बघ. माझं तोंड असं झालंय की हे मांजरीसारखं बापरे, झालंय. काय करते. ओय, डोळे असे झाले की काय करतात. थकली अरे प्रवास करत होतो ना आपण. हम्म. आता आपण हॉटेलमध्ये क्रिसमस आहे इथं. क्रिसमस जवळ होता.
याची स्माइल बघ कशी लाईनी सारखी. हा ते तर अजून पण अरे आहे. पहिलीला होता तू ते. नाही आता सिमेट्रिकल नाही एवढी आधी होती. हे पण पहिलीच आहे. अरे बघ केतूची सुरुवात. डिसेंबर मध्येच फिरत होतो तोंडात बोट घालून पप्पा. सगळीकडे एका पण फोटो मध्ये केतूने हात खाली केला नाही ना. हे बघ बघ सिग्नेचर आहे माझी ती. ए वा किती मस्त फोटो आहे. आता काढला हात काढला. आता हात काढला अशी स्माइल मस्त आहे बाळाची म्हणजे. चावते मला ही बाई. हा, दादा काय करतोय हा? काय माहिती. जीभ दाखवतोय. जीभ दाखवतोय की फुलांना जीभ दाखवतोय. करतोय. काहीतरी ऍक्शन झालंय हे तेव्हाचा फोटो. काय करतोय ते देवच जाणे त्याला. मी माझ्या तंद्रीत. गाला काय झालं? लाला झाली मी. अरे थंडी होती ना, थंडीचे दिवस होते ना तेव्हा. खूप एकदम तिची लाल लाल झालेली होती. जसं आपण ते महाबळेश्वर लोक गेलो ना एकदम लाल लाल झालेली. आपण फिरवते आपल्या इकडे तिकडे. मी कसली अशी नाही फुल गोल आहे चेहरा फुल. वाटत नाही ना की तू आता बघून गोल चेहरा आहे हा. तेव्हा असं अरे ते डायमंड आहे ऍक्च्युली. माझा इथे बघून कसं वाटतं चेहरा. तुझा तर सेम शेप आहे. Same च आहे. मला वाटलेलं तुझा तू वेगळा आता नाहीये. ते करतोय ना. घोगरे घालत ना. कोबरे कोबरे घाल. नाही रे, आपली ह्याच्यात मजा चौघांची तिघांची कॅप होते. आपल्या दोघांची गायब झाली नंतर माहिती आहे ना. बॅग मध्ये माझी आपली तर राहिली बाबा पण. पप्पांची आणि तुझीच कॅप राहिली. अय्यो, सांग. माझे आणि तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये केतू आणि वेदांचे लहानपणीचे जे पण आमच्याकडे फोटो होते ते सगळे तुमच्याशी शेअर केलेले आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.